मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत मुंबईत बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे। मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे। जर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सरकार उलथून टाकणार अशी थेट धमकीही त्यांनी दिली आहे। जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिंदे समितीच्या नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करणे, मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घेणे, हैदराबाद सातारा गॅझेट लागू करणे, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे आणि संविधानात बसणारे आरक्षण देणे अशा मागण्यांचा समावेश आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे। मराठा समाजाच्या या आंदोलनावर आता जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे।